नमस्कार. तेजस्वी फाउंडेशन आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनच्या प्रज्ञा पंडितजी, मनीष पंडितजी आणि आज मला तुमच्यासमोर एक कवी लेखक म्हणून उभं राहण्याचे जे भाग्य लाभलं आहे, त्याला जे कारणीभूत आहेत, तसं मुलाला आईवडील जन्माला घालतात, तर कवी आणि लेखक म्हणून मला तुमच्यासमोर आणणारे डॉक्टर प्राध्यापक संतोष राणे सर यांचेही मी आभार मानतो. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो. 2 दिवसानंतर घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती आहे 14 एप्रिल. मी त्यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि मी माझा 2 शब्द मनोगत तुमच्या समोर व्यक्त करतो. सुरुवात कुठून करावी हा माझ्यापुढे प्रश्न आहे. कारण सध्या ज्या मानसिक स्थितीतून गेल्या 2-2.5 वर्षापासून मी मार्गक्रमण करतोय, त्यातूनही अशा आनंद सोहळ्या प्रसंगी काय बोलावं आणि काय बोलू नये, कदाचित माझ्याकडून चूक होऊ शकते, तर पूर्वीच मी क्षमा मागतो. माझी आई मला नेहमी म्हणायची, मी घरामध्ये मोठा 5 भावंडांमध्ये, मी फक्त वयाने नाही तर मनाने लवकर प्रौढत्व आलं मला परिस्थितीमुळे. त्यामुळे आई नेहमी म्हणायची की धाकट्या भावंडांकडे लक्ष ठेव, तू जिथं लाथ मारशील तिथं पाणी काढशील. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो, एक राजकारण सोडलं तर मला प्रत्येक ठिकाणी यश मिळालं. माझ्या आईचे शब्द तंतोतंत खरे ठरले. राजकारणात अपयश येण्याचं कारण माझा मूळ पिंड समाजसेवकाचा आहे. मी परिणामाची चिंता करत नाही. पेरचं शेतकरी हा माझा आदर्श. आपण पेरत राहायचं, आपलं कर्म करत राहायचं आणि पुढे जायचं. आलं तर आपलं, नाही आलं तरी आपलं, या न्यायाने आम्ही पुढे जात राहिलो. माझी पत्नी सौ ज्योती हिचं निधन कालच्या 14 जूनला झालं. आता 10 महिने पूर्ण होत आहेत. ती माझी पहिली वाचक आणि मला लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी, प्रोत्साहन देणारी अशी माझी सावली आज 10 महिने होत आले माझ्या कुटुंबापासून दुरावलेली आहे. आज या क्षणी खूप आठवण येते तिची. आज ती असायला हवी होती. सॉरी. तर अशा या कठीण परिस्थितीतून जात असताना पुन्हा निसर्गाने आम्हाला एक कौटुंबिक पुन्हा एकदा झटका दिला. त्याचा मी उहापोह इथं करत नाही. अशा कठीण परिस्थितीतून आणि मानसिक अतिशय विपरीत मानसिक अवस्थेतून आज मार्गक्रमण करत असताना आज माझ्या मित्रांनी संतोष राणे सरांनी माझ्या आयुष्यात आजचा दिवस वाळवंटात जसं केलं, शीतल पाण्याचा शिडकावा आपल्यावर व्हावा आणि अतिशय अत्यानंद व्हावा, अशा पद्धतीचा हा क्षण माझ्या आयुष्यात आज आणलाय. त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे आभार मानतो. मी माझ्या पुस्तकांबद्दल फारसं काही लिहिणार नाही. मुळातच मी अतिशय संवेदनशील असल्या कारणामुळे माझी प्रत्येक कविता घ्या, माझा प्रत्येक लेख घ्या किंवा माझी कादंबरी या स्त्रीप्रधान आहेत. कारण लहानपणापासून माझ्या आईने उपसलेले कष्ट मी नेहमी म्हणतो. माझ्या आईने मोठ्या कष्टाने फुलवलेला संसार, टिकवलेला संसार, माझ्या पत्नीने फुलवलेला संसार आता आम्ही पुढच्या पिढीकडे तो हस्तांतरित करतोय. आणि इतक्या संवेदनशील मनाने आम्ही, जसं आपण इंग्रजीमध्ये पे टू सोसायटी म्हणतो, तसं आपण आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नातून आपल्याला जे शक्य झालं समाजासाठी, जातीवाचक कुठे नाही, समाज म्हणजे मी राहतो तो विभाग, ते शहर, हे माझ्यासाठी माझा समाज आहे. आम्हाला जे जे शक्य झालं ते आम्ही करायचा प्रयत्न केला. मी विनंती करेन, ज्यांना शक्य असतील त्यांनी ही पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करावा.
कोणत्याही मार्गाने मिळवून वाचण्याचा प्रयत्न करावा. सरांना मी विनंती करतो की ही मोफत पुस्तकं आपल्याला उपलब्ध करायची असतील तर ऑनलाईन शिवाय पर्याय नाहीये. सर, ही पुस्तकं आपल्याला ऑनलाईन मोफत उपलब्ध करता येत असतील वाचकांना तर त्या दृष्टीने प्रयत्न करा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण आता पुस्तकं विकत घेऊन वाचण्याचा काळ राहिलेला नाही. आता डिजिटल युग आहे, त्याचाही आपल्याला स्वीकार करावा पाहिजे. आता मी जास्त काही बोलणार नाही. जाता आता माझी पत्नी गेल्यानंतर मी एक 2-3 कविता लिहिल्या. त्यापैकी एक कविता आजोबा आणि नात यांच्यामधला एक संवाद मी तो कवितेच्या रूपाने शब्दबद्ध केलाय. तो मी तुमच्या पुढे सादर करतो, वाचून दाखवतो. मी काही गायक नाही, संगीतकार नाही, पण मला वाचून तुमच्या समोर ते ठेवायची इच्छा आहे. परी माझी रुसलीस का, परी माझी रुसलीस का, बाबावर नाराज झालीस का. परी माझी रुसलीस का, परी माझी रुसलीस का, माझ्याशी मनातले बोलशील का. काय हवे तुला तू सांगशील का. परी माझी रुसलीस का, परी माझी रुसलीस का. आकाशातून चांदण्या आणू की चांदोबा, समुद्रातून पोवळे मोती आणू का. परी माझी रुसलीस का. तर माझी नात परी, तिची मागणी काय आहे मी ती तुमच्या समोर सादर करतो. परी तुमची रुसली ना, परी तुमची रुसली ना, बाबा मला हवे ते देशील का. बाबा मला हवे ते देशील का. आजी माझी परत आणशील का. आजी माझी परत आणशील का. परी तुमची परी तुमची रुसली ना, बाबा मला हवे ते देशील का. आजी माझी परत आणशील का. परी तुमची रुसली ना, बाबा आता परी तुमची हसली ना. बाबा माझे मी परी तुमचीच ना. आता माझे आजी अन बाबा तुम्हीच ना. बाबा आता परी तुमची हसली ना. बाबा तुम्ही माझ्या हृदयात, मी तुमच्या काळजात बसली ना. बाबा आता तुमची परी रुसली ना. बाबा परी तुमची रुसली ना. बाबा आता परी तुमची हसली ना. क्षमा करा, थोडा भावनावर आवर घालू शकलो नाही. यापुढे सुद्धा अजून माझ्याकडे 12-15 पुस्तकं प्रकाशित होतील इतकं साहित्य माझ्याकडे तयार आहे. प्राध्यापक राणे सरांचं सहकार्य लाभलं तर ते सुद्धा आपल्या सेवेत लवकरात लवकर रुजू करू. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.